आणि अशातच भाजपनं मुंबई महानगरपालिकेचा गड जिंकला खरा, पण अजूनही भाजपचा झेंडा पालिकेवर काही फडकलेला नाही. कारण एकनाथ शिंदेंनी भाजपला कोंडीत पकडल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या महापौर पदासाठी अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा रंगतीये आणि याच हेतूनं त्यांनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये एकत्र केल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घेऊ. अखेर एकनाथ शिंदेंनी डाव टाकलाच. मुंबई महापौर पदावर 2.5 वर्षांचा दावा. फडणवीस दावोस दौऱ्यावर, शिंदे सत्तेची चक्र फिरवणार. यंदा मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही परिस्थितीत आपलाच महापौर बसवायचा असा चंग भाजपनं बांधला होता. मुंबईच्या निवडणुकीत 89 वॉर्ड जिंकून भाजप या स्वप्नाच्या जवळही पोहोचली. एकनाथ शिंदेंचे 29 नगरसेवक सोबत असल्यानं शिवसेना भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित आहे. पण नेमकं याच वेळी शिंदेंनी भाजपची गरज ओळखून मोठा डाव टाकला. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटानं भाजप समोर महापौर पदासाठी 50-50चा प्रस्ताव ठेवलाय. सोबतच महापालिकेचे सर्व आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समितीचं सभापतीपदही शिंदेंनी मागितलं. दरम्यान भाजप दोन्ही महत्वाची पदं सोडायला सध्या तयार होणार नाही. मात्र स्थायी समितीचं सभापतीपद शिंदेंच्या पदरात पडेल अशा हेतूनं शिंदेंचे प्रयत्न चालू असल्याचं म्हटलं जातं. एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलवर एकत्र केल्यानंतरच या योजनेला सुरुवात झाली होती. मात्र अद्याप शिंदेंकडून तसा प्रस्ताव आलेला नाही असं भाजप नेत्यांनी स्पष्ट केलंय. तर फडणवीस असा प्रस्ताव मान्य करणारच नाहीत असा दावा राऊतांनी केला. बघा, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे. मी मागेही बोललो होतो. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात. पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही. मुंबईमध्ये 2.5 वर्ष महापौर व्हावं अशा प्रकारची मागणी शिवसेनेकडून केली आहे. मागणी आहे ती योग्य पटल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंनी महापौर पदावर दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मुंबई बघा, मुंबई आम्हाला महापौर पद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे आहेत. मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मी नेहमी सांगायचो मुंबईच्या बाहेर फेकला गेला तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे. यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई, जे रखडलेले SRAचे प्रकल्प, जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे, त्यासाठी महायुतीचा महापौर होईल. महायुतीचा महापौर व्हावा. महापौर पदाच्या खुर्चीशिवाय मुंबईचा विकास करायचा आहे असं शिंदेंनी ठामपणे सांगितलं. पण नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीतही शिंदे आपल्या सोयीनं वाटाघाटी करून घेतील. नवी मुंबई महापालिकेत 111 जागांपैकी 66 जागांवर भाजपनं विजय मिळवला. शिंदे गटानं 24 जागा जिंकून दुसरं स्थान मिळवलं. नवी मुंबईत शिंदे विरुद्ध नाईक असा सामना रंगला. आता एकनाथ शिंदे भाजपची गरज पाहता गणेश नाईकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे कल्याण डोंबिवली शिंदे गट 53 जागांवर सर्वात मोठा पक्ष ठरला. खालोखाल भाजपनं 50 जागांसह दुसरं स्थान मिळवलं. त्यामुळे इथे भाजप महापौर पदासाठी 50-50चा फॉर्म्युला देऊ शकतं. मात्र मुंबईत भाजपला महापौर पद सोडलं तर कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला महापौर पद मिळू शकतं. महायुती म्हणूनच इलेक्शनला सामोरं गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून जिंकलेलो आहोत. आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेलं आहे. त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाही आहे. आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिकेवर येणार आहोत. महायुती ही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ही नैसर्गिक महायुती आहे. त्याच्यामुळे असल्या बार्गेनिंग पॉवर्स वगैरे वाढवण्यासाठी आम्ही या गोष्टी करत नाही आहोत. परत एकदा सांगते की आमचे महानगरपालिकेचे नगरसेवकांनी कामकाज कसं करावं यासाठी इथे 2 दिवसाचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवक आज इथे आलेले आहेत. भारतीय जनता पार्टी महायुती अतिशय भक्कम आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर मुंबईमध्ये होणार आहे. देवाभाऊ हे कायद्याचं राज्य करतात, विकासानं मुंबईला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. त्यामुळंच देवाभाऊंच्या नेतृत्वात सर्वाधिक महापालिका निवडून आल्या. मुंबई महापालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी निवडून आली.
तुम्ही जो ब्रँड म्हणत होता त्या ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम देखील मुंबई महापालिकेमध्ये केलंय आणि देवाभाऊ आणि महायुती हेच महाराष्ट्राचे ब्रँड आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा वादग्रस्त 50-50 फॉर्म्युलाच्या वळणावर आलंय. यापूर्वी ठाकरे आणि फडणवीसांमध्ये 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरनं वाद झाला. ठाकरेंनी महायुती सोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं. मग फडणवीसांनी शिंदेंना हाताशी धरून शिवसेना फोडली. आता मुंबईच्या सत्तेचं राजकारणही त्याच वळणावर आहे. सध्या फडणवीस दावोस दौऱ्यावर आहे. त्यांच्या अनुपस्थितीत शिंदे मुंबईच्या सत्तेची चक्र फिरवत आहेत. मात्र यात शिंदेंना किती यश मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.